असे हे प्रथम 4 सामने उद्याच्या दिवसामध्ये राहणार आहेत आणि पुढील माहिती आपल्याला आपल्या असोसिएशनच्या ग्रुपवरती दिली जाईल. खरं तर हे जे 8 संघ आहेत आपण तयारीत राहायचे. पुढील माहिती आम्ही ग्रुपवरती अपडेट त्याचे देऊ. सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळत आहे संदेश आणि राजेश. व्हर्च्युअल नॉकआउट आहे खारबावसाठी, कारण इथे जर सामना गमावला तर नो डाऊट शुअरली टाटा बाय बाय करावा लागेल या स्पर्धेला, आणि जर जिंकले तर अस्तित्व कायम राहणार या स्पर्धेमध्ये. सुरुवात पगलाच बॉल फुल लेंथ आहे, समोरच्या दिशेने फटका, फिल्डर लॉंग ऑन से येत आहेत. सिंगल ऑफ द मार्क झाला बॅटर संदेश. फार जबरदस्त हे आयोजन नियोजन आहे. संस्थापक अध्यक्ष सर्वमान्य दयानंदजी चोरगे साहेब, जे डीवाय फाउंडेशन महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष देखील आहेत. आणि क्रिकेटमध्ये साहेबांचं प्रेम फार जुनं आहे. 2008 साली मला अजूनही आठवतं की 40+ क्रिकेटला सुरुवात या संपूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये जर सर्वप्रथम कोणी केली होती तर ती दयानंदजी चोरगे साहेबांनी केली होती. आणि त्यात नंतर भरपूर साऱ्या आज आपल्याला 40+ कमिटीज पाहायला मिळतात. बॉल आता हवेमध्ये आगे लॉंग ऑनला फिल्डर आपल्याला पाहायला मिळतो. बॉल फील्ड केला जातो, पण तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातील. त्यानंतर जर क्रिकेटविषयी साहेबांचा प्रवास आपण पाहिला, त्यानंतर भिवंडी क्रिकेटमधल्या भरपूर साऱ्या नामवंत स्पर्धेमध्ये साहेबांनी आर्थिक साह्य दिलेलं आहे, महत्त्वपूर्ण योगदान दिलेलं. आणि या भिवंडी क्रिकेटमध्ये फक्त 40+ नागे तर ग्रामीण असेल, व्यावसायिक क्रिकेट असेल, त्या फॉर्मॅट्सला देखील पुढे नेण्यामागे दयानंदजी चोरगे साहेबांचं फार मोठं योगदान राखलेलं. आज बालाजी एकर्स या नावाने आपण भरपूर मोठ्या मोठ्या लीग्समध्ये संघ खेळताना आपण पाहत असतो. त्याचमुळे साहेबांचा उल्लेख होणे तितकंच गरजेचं. आणि साहेबांच्याच संस्थापक अध्यक्षतेखाली आपण ओरिजिनल 40+ क्रिकेट संघटना भिवंडी पाहत आहात. त्यानंतर आवर्जून मी उल्लेख करेन, दमन दौऱ्याला देखील फार मोठं योगदान त्यांचं राखलं. त्यातल्या त्यात ही जी स्पर्धा आहे ती त्यांच्या नावाने देखील आहे. शिवसेनेचं एक दमदार नेतृत्व भिवंडी तालुक्यामधलं, शिवसेना शिंदे गट उपतालुका प्रमुख सन्माननीय बबनजी पाटील साहेबांचा मी आवर्जून उल्लेख करणार आहे. दिलखुलास असं व्यक्तिमत्व, प्रेमळ स्वभावाचं व्यक्तिमत्व, आणि क्रिकेटवरती बबनजी पाटील साहेबांचा फार मोठा प्रेम राखलेला आहे. त्याचमुळे दौऱ्याला आपण ऑर्केस्ट्रा पाहिला, तो साहेबांनी पुरस्कृत केला. आणि ही देखील स्पर्धा साहेबांच्या नावाने देखील आहे. आणि या स्पर्धेमध्ये देखील फार मोठे योगदान सहाय्य बबनजी पाटील साहेबांचे देखील आपल्याला लाभलं. आणि खरं तर भरपूर साऱ्या कॅप्टन्सने उल्लेख देखील केला की याच हंगामामध्ये आपण या असोसिएशनला सुरुवात केली, बट एकाच हंगामामध्ये जर जिद्द असेल ना तर काय काय करू शकतो याचं टेम्पलेट सेट केलं ओरिजिनल 40+ क्रिकेट संघटना भिवंडीनं. मिड विकेटला हलकी मिसफील्ड तिथे झाली आणि तोपर्यंत डबलला चान्स. संदेशसाठी 2 धावा कंप्लीट करणं ना म्हटलं तर जीवाची आकांता तिथे झालीच होती. जुनांदुर्गी टीमला एक मॅच अजूनही खेळायची आहे. सुरई आणि जुनांदुर्गी ही बॅटल आपल्याला यात नंतर पाहायला मिळणार आहे. या पुढील सामना सुरई आणि जुनांदुर्गीमध्ये राहणार आहे. तयारीत राहायचे. पुढील सामना जुनांदुर्गी आणि सुरईमध्ये असणार आहे. आणि तिथे जो जिंकेल तो डायरेक्टली क्वालिफाय होणार, आणि जो हरेल त्याला आणखी एक मॅच खेळावी लागेल. बॉल हवेमध्ये आगे फिल्डर दरम्यान येत आहेत. बॉल फील्ड केला जातो. आणखी माहिती मी पोहोचवतो बघा, लक्षात घ्या. यात नंतर सुरई आणि जुनांदुर्गी लढत आहे. त्यात नंतर जी लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे, तयारीत राहायचं. टीम यात नंतर बघा सुरई आणि जुनांदुर्गीमध्ये आपल्याला लढत पाहायला मिळेल. त्यात नंतर सावंत संघ आपल्याला इन ऍक्शन मध्ये दिसेल अगेन्स्ट टीम श्रीकृष्ण स्पोर्ट्स सापे. अशा लढती यात नंतर आहेत. सो संघाने देखील त्याप्रमाणे तयार राहायचं. त्यात नंतर जी लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे, टीम पवनपुत्र पिसे आणि त्यांचा विपक्षामध्ये पाये संघ खेळेल. आणि त्यात नंतर टीम कांबे खेळेल अगेन्स्ट टीम अर्नव 11 टेमघर. अशा लढती यापुढील आहेत. सर्व संघांनी तयारीत राहायचं. चला
चेंज केले थोडे चेंजेस केले चेंजेस केले बॉल हवेमध्ये आगे आणि फिल्डर दरम्यान स्क्वेअर लेगचे येत आहेत रनआउटची शक्यता आणि रनआउटची विकेट दरम्यान मिळणार विकेट येईल डीजे अभि रात्रीची तुम्हाला लय अनुभव आहे म्हणून मी उल्लेख केला की रात्रीची वेळ झालेली आहे आपले सिनियर प्लेयर्स आहेत सर्व त्यांचे मनोरंजन झालं पाहिजे शेड्यूल चेंज केला साहेब त्यामुळे तुमची कोणासोबत आहे डिस्कशन करायला लागेल या 4 मॅच घडवायच्या मॅचकडे आपण वळूया आणि त्यानंतर काही अनाउन्समेंट्स देखील आहेत त्याही आम्ही नंतर पोहोचू दुसरं षटक गोलंदाज मुकेश नांदुरकर आपल्याला पाहायला मिळतात आणि खरं तर अनेक वर्ष टेंबिवलीचं ग्रामीण क्रिकेट त्यानंतर 40+ आता बॉल हवेमध्ये आगे फाईन लेगचे फिल्डर तिथे येत आहेत बॉल फील्ड केला जातो टेंबिवलीच्या क्रिकेटला कधी कोणत्या परिचयाची आवश्यकता लागलेली नाही या ज्या प्रकारे या गावचं क्रिकेट राखलेलं इतकं वर्ष आणि त्याचमुळे आज हे जे सिनियर्स आहेत ना त्यामध्ये मुकेश नांदुरकर असतील दिगुदादा असतील हे जे सर्व खेळाडू आहेत ना आज जर रेग्युलर फॉर्मॅटमध्ये टेंबिवली संघ चांगलं काम करत आहे ना तर त्यामागे तितकाच हातभार मी म्हणेन या सिनियर खेळाडूंचा देखील आहे कारण ज्या प्रकारे मार्गदर्शन या सिनियर प्लेयर्सने देखील युवा खेळाडूंना केलेले दिशा खराब अतिरिक्त रन कारण सातत्याने मी तर टेंबिवली टीमचा सराव देखील अगदी जवळ न पागला त्यामुळे मी आवर्जून उल्लेखही करतो कारण जी रेग्युलर टीम आहे ते देखील सिनियर्स रिस्पेक्ट करतात जी खरं तर माहिती जो गायडन्स सिनियर्स देतात त्याला फॉलो करतात आणि ती देखील त्याचमुळे टेंबिवली क्रिकेट आपल्याला फार पुढे जाताना काही वर्षांमध्ये पाहायला मिळालेलं सध्या सागडीला टेंबिवली गावचे आपल्याला सिनियर टीम खेळताना पाहायला मिळत आहे धावफळक जर आपण पाहिलं या 2 धाव्यांचा साखी आणि टीम टोटल आता 13 वरती जाऊन पोहोचली आहे 13 धावा धावफळकावरती आपल्याला पाहायला मिळतात करेक्शन वेट 17 झालेल्या आहेत त्या फक्त स्कोर कार्ड मध्ये ऍड केला नव्हता नो प्रॉब्लेम टेन्शन घेऊ नका माहिती आपल्याकडे प्रत्येकी गोष्टीची आहे 17 झालेल्या ऑन साइडला फटका सचिन म्हात्रे क्रमांक 3 वरती बॅटिंगसाठी आले प्रयत्न करतात मोठे फटके खेळण्यासाठी बट गोलंदाजी देखील तितकी चांगली सुरू आहे आतापर्यंत बघा मुकेश नांदुरकर देखील अशा प्रकारे जे खेळाडू आहेत खरं तर आता वयाच्या 40 नंतर सुद्धा गोलंदाजीमध्ये ती धार अजूनही पाहायला मिळत आहे ज्या प्रकारे ते गोलंदाजी करतात मग गती तितकी जरूर नाहीये पण लाईन आणि लेंथ आहे आणि तीच गोष्ट तर महत्वाची राहते की पेस कमी असला चालेल बट कंट्रोल हवाय प्रॉपर लाईन आणि लेंथ वरती बॉल टाकायला हवेत अपील बट सहमती तिथे अंपायरची मिळाली नाही दोन ओव्हर अखेरचा धावफळक आहेत 20 आणि झटका लागला एक चेंडू लागलेत येते 12 या पहिल्या सत्रामध्ये अजूनही 2 षटकांचा खेळ लागलेला
तिसरं षटक काळूराम मडवी या तिसऱ्या षटकामध्ये तयार होतात. समोर सचिन म्हात्रे आहेत. सचिन म्हात्रेची बॅट चालणे आता महत्वाचं झालंय. बॅट चालण्याचा उल्लेख केला, पुलचा फटका आलाय खरा आणि गॅप मध्येही आलाय. बॉल एका टप्प्याने सीमा फार 4. आणि 4च्या साग्याने धाव फळकही आता जाऊन पोहोचलं. 24 ऑन द बोर्ड. 24 धावा धाव फळकावरती आपल्याला पाहायला मिळतात. चोवीस धावा धाव फळकावरती आहेत. सचिव प्रभाकर दादा पाटील यांना विनंती असेल आपण लवकरात लवकर संपर्क साधा. प्रभाकर पाटील दादांना मी विनंती करतो, दादा आपण लवकरात लवकर कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा. उडवलाय बॉल बट मिस टायमिंग. बॉल फक्त उंच गेला, फिल्डर आलेत, कॅच ड्रॉप. मिस्टेक झाली आहे त्या फिल्डर कडून. एक कॅच व्हायला हवी होती, कॅच पकडायला हवी होती, कारण ही कॅच होती सचिन म्हात्रेची विकेट इथे आली असती ना तर कुठेतरी मी म्हणेन पुढे जाऊन 10 ते 12 रनचा फरक मिनिमम पडू शकला असता. पण म्हात्रेला जीवनदान देणं आता हे फार मागात पडू शकतं टीम हनुमान टिंबिवलीला. कारण एक गोष्ट मलाही माहिती आहे की खारबावचे काही खेळाडू टिंबिवलीच्या क्रीडांगणावरती देखील सराव करण्यासाठी येतात, ही माहिती माझ्याकडे आहे जरूर. त्यामुळे अगदी हे जे दोन्ही संघ आहेत ना एकमेकांना जवळून ओळखतात देखील. आणि आता क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न, प्ले अँड मिस. येतोय डॉट. निर्धाव चेंडू दरम्यान येतोय. अजूनही या तिसऱ्या षटकामध्ये येत्या 3 चेंडूंचा खेळ राखलेला. पानवरती बॉल अपील, यस फिंगर अप, लेग बिफोर विकेट. सफलता. म्हात्रेला जावं लागेल वापस. अभि तुझी देखील ओटी भरली जाईल, तो टेन्शन घेऊ नको, फक्त तू गाणे वाजव. तसेही आपले मनसावरती सर्व मान्यवर फॉर्म मध्ये आहेत. स्पेशली राजन चौधरी साहेब लय फॉर्म मध्ये आहेत. काही पारितोषिक डीजे मास्टरांसाठी त्यांच्याकडनं नक्कीच येईल. ते फॉर्म मध्येच असतात. त्यांचा फॉर्म आम्ही दमनला पाहिलेला, त्यामुळे आम्हाला कोणत्या प्रमाणाची गरज नाही. दिलखुलास असं व्यक्तिमत्व आणि क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व आमचे राजनजी चौधरी साहेब. आज त्यांची महत्त्वाची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. साहेब आपलं मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, इथेही निर्धाव आलाय. डॉट बॉल आणखीन एक. या ओव्हरची सुरुवात जर आपण पाहिली, पहिल्या 2 चेंडूंवरती 6 आल्या, बट त्यात नंतरच्या 3 चेंडूंवरती एकही धाव आली नाही. प्लस विकेट देखील काढली गोलंदाज काळूराम मडवीने. शेवटचा बॉल या ओव्हर मधला. स्टेप आउट झालेत आणि इथे रन आउटची विकेट येईल. आणखीन एक सफलता. भोलेनाथ पाटील देखील सध्याच्या घडीला आनंद घेत आहेत. बघा मुख्य मंच सन्माननीय राजन शेठ चौधरी आपल्याला मंचावरती पाहायला मिळतात.
सध्याच्या घडीला रात्रीच्या 12 वाजून गेलेत, बट साहेब अजूनही आपल्याला पूर्णपणे एकदम फ्रेश दिसतात. हीच तर त्यांची ओळख आहे, दिलखुलास असं व्यक्तिमत्व. आणि येत्या काळामध्ये साहेबांच्या माध्यमातून मेगा इव्हेंट कमिंग सून आहे. तारीख जशी येईल ती तारीख आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. बॅटरी आता आलाय. जीतू तरे आणि गोलंदाज दिगुदादा दिगंबर पाटील गोलंदाजी मार्गावरती तयार होतात. प्रभाकर दादा आणि या ओव्हरची सुरुवात दरम्यान झाली. या चौकार अगदी पगलास बॉलवरती आला. बघा थोडे चेंजेस आहेत यानंतर. जो होणारा सामना टीम कांबे खेळेल अगेन्स्ट टीम अर्णव इलेव्हन टेमघर आणि त्यानंतर सुरई खेळेल टीम जुनांदुर्गी सोबत, असा शेड्यूल. बॉल हवेमध्ये तिथे लागला आणि दरम्यान फिल्डरही तिथे वेगाने झपटलेत, पण बॉल फील्ड करता आला नाहीये. बट तोपर्यंत जर आपण पाहिलं तर रन्स दरम्यान कंप्लीट केल्या जातील या बॉलवरती. आणि येत्या काळामध्ये राजन शेठ चौधरी साहेबांच्या वतीनं आणि स्पेशली एक स्पेशल पद देखील साहेबांना देण्यात येणार आहे ओरिजिनल 40+ क्रिकेट संघटनेमध्ये. लवकरच साहेब देखील उपाध्यक्ष बनणार आहेत, त्यासाठी त्यांना ॲडव्हान्समध्ये शुभेच्छा. आणि धावफलक आता मॅचकडे आपण वळूया. बघा पुढील जे 4 सामने आहेत ते कोणत्याही परिस्थितीमध्ये होणारच आहेत, त्यामुळे कोणत्याही टीमने कुठे जाऊ नका. यात नंतर कांबे अर्णव इलेव्हन टेमघर, त्यानंतर सुरई खेळेल जुनांदुर्गी सोबत, त्यात नंतर सावंदे खेळेल सापे सोबत आणि अंतिम सामना असेल टीम पिसे खेळेल अगेन्स्ट टीम पाय. बॉल हवेमध्ये आगे, फिल्डर आलेच स्वतः, गोलंदाज तिथे, मिडल विकेट, कॉट अँड बॉल. प्लॅन मेस, बट विकेट कीपरने बॉल तिथे फील्ड केला नाहीये आणि मिडल दरम्यान बाईजच्या स्वरूपामध्ये सिंगल.
अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न, प्ले अँड मिस आलाय डॉट, आणि अशा प्रकारे पहिलं सत्र समाप्त. आणि पहिल्या सत्रामध्ये एकूण रन्स बनवण्यात आलेले आहे 34 आणि 35 धाब्यांचं टार्गेट सेट केलं खारबावने अगेन्स्ट टीम टेंबिवली. बघा, फर्स्ट ऑफ ऑल जे लुझरचे सामने आहेत ते आपण कंप्लीट करणार आहोत. सावंदे आणि सापे दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या टॉससाठी. त्यानंतर कांबे आणि अर्णव इलेव्हन टेमगर. चला यायचं सापे टीमचे कॅप्टन आणि सावंदेचे कॅप्टन आपण या टॉससाठी. टॉस आपण करूया. चला सावंदे आणि सापेचे कॅप्टन या आपण मंचावरती. मी विनंती करतो टॉस करण्यासाठी. महेंद्र पाटील साहेबांना विनंती करतो, साहेब आपण या. महेंद्र पाटील साहेब आपण या. दोन्ही टीमचे कॅप्टन आलेले आहेत. सावंत आणि सापेमध्ये ही लढत आहे. कॉल कोण करतोय ते सांगा फक्त. सावंतेचा कॉल असेल. टेल असा कॉल आहे. हेड आलाय. टॉस जिंकलाय टीम सापेने. अतिरिक्त काय विचारणार नाही, फक्त निर्णय सांगायचा आहे. टॉस कंप्लीट झाला. टॉस जिंकला सापेने आणि निर्णय घेतला प्रथमतः बॅटिंगचा.
चला सराव थांबवायचा आहे, कारण की आता मात्र मध्यरात्री होऊन गेलेली आहे आणि आपण का होईना मात्र सकाळकडे वळणार आजच्या या नाईटमध्ये. 24 बॉलमध्ये 35 धावांचं आव्हान आहे आणि या दोन्ही डेंजरस बॅटर पाहतोय आपण खेळपट्टीवर आहे. दमन देवराज या बॅटरने गाजवला. 14 बॉलमध्ये ज्याने अर्धशतक पटकावलं तो मुकेश नांदुरकर खेळपट्टीवर आहे. पहिल्याच बॉलवरती तडाखा पाहतोय आपण. वा वा वा, काय शॉट खेळलाय. 40+ संघटनेचे लाडके सचिव आणि आयोजकामध्ये यांचा मोठाचा सिंहाचा वाटा आहे असे प्रभाकर यांच्याकडून या षटकाराला तब्बल 500 रुपयाचं बक्षीस त्याने डिक्लेअर केलेलं आहे. आणि दिलीप पाटील दादा यांच्याकडून सुद्धा 500. यस 1100 रुपये वसूल केले दादानी. अजून एक स्लॉक करण्याचा प्रयत्न होता पाहतोय आपण. परफेक्ट मिडल करता आला नाही. एक सिंगल लेग बायच्या स्वरूपात इथे मात्र कंप्लीट होताना पाहतोय आपण. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पुढे सरकताना आता मात्र पाहतोय आपण 7. पण दिलीप दादा आणि प्रभाकर दादा का होईना, पण दिगंबर दादा आणि मुकेश दादा यांनी एक मोठे योगदान हातभार लावलंय या योजनामध्ये. टेमरगावचे खंबे समर्थक राजन चौधरी साहेब यांनी स्टेजवरती येणे. भावी उपाध्यक्ष सुरुवात अतिशय अप्रतिम पाहायला मिळाली. पाहते आपण मुकेशनी पहिल्या बॉलवरती एक धमाका केला होता षटकाराचा. आता मात्र डिगूच्या बॅटमधून हा फटका पाहतोय आपण. फटका फसलाय. चांगला प्रयत्न होता पण हाताला चटका देऊन चेंडू मात्र फरार झालाय. आला ह्या लक्की षटकार. डेगू दादाने सुद्धा षटकार मारलं आणि या त्रिमूर्तीमधून 2 स्टार पाहतोय आपण. दिलीप दादा आणि प्रभाकर यांच्याकडून प्रत्येकी 500 रुपये आले डेगू दादा. सारी क्या बात आहे. काय बॅटिंग च प्रदर्शन. कट करण्याचा प्रयत्न होता. कव्हर कडे चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. आमचे भाऊबंधू आते भाऊ मनीष पाटील म्हणजे भाई यांनी कृपया सुरी यांनी कृपया व्यासपीठ संपर्क साधून त्यांनी येऊन इथे बसावे. अजून एक चांगला फटका पाहतोय आपण लांगवणकडे आणि अतिशय वेगात एक सिंगल कंप्लीट करताना पाहतोय आपण. आणि टीमची धावसंख्या आता मात्र पाहतोय बिनबाद 14. दोन्ही बॅटर चांगले क्लास आहेत पाहतोय आपण. जनमान टेंबोली टीम समोर एक सोपा वाण पण एका चांगली सुरुवात पाहायला मिळाली. चांगला बॉल स्ट्रोक चेक केलाय. फक्त स्टीअर केलाय बॉलला गली आणि पॉइंट मध्ये. आणि एक परत सिंगल वसूल करतोय मुकेश हा बॅटर. तर पहिले षटक समाप्त झाले. धावसंख्या पाहतोय आपण बिनबाद 15 धावा. एक चांगली दमदार सुरुवात. 18 बॉल आणि इथून मात्र फक्त 20 धावेची आवश्यकता असेल जय हनुमान टेंबोली टीमला सामना जिंकण्यासाठी. यस कालिका माता खारबाव टीमला सामना जिंकावा लागेल जर या स्पर्धेमध्ये त्यांचं अस्तित्व टिकून ठेवायचं असेल तर, कारण की पहिला सामना या टीमने गमावलाय. पिंट्या कारभारी आलाय क्रमांक 2चं षटक टाकण्यासाठी पाहतोय आपण. बिनबाद 15. दोन्ही चांगले बॅटर खेळपट्टीवर. मुकेश खेळतोय 3 बॉलवरती 7 आणि दिगंबर खेळतोय 3 बॉलवरती 7 या धावसंख्येवर. टर्न केलंय. चांगला फटका आहे. खूप मोठा रस्ता तय करावा लागेल. क्षेत्ररक्षकाला पोहोचू शकेल की नाही चेंडू बघता 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 आता मात्र बॅकवर्ड स्कोलिंग बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमारेषा पार आलाय हा चौकार. केलाय. एरिया खाली होता पाहतोय आपण. सौरभ जर पाहिलं आपण फक्त टर्न केलंय खाली क्षेत्रामध्ये आणि मिडविकेटचा क्षेत्ररक्षक पोहोचू शकला नाही. रिव्हर्स अटेंड करण्याचा प्रयत्न होता पाहतोय आपण. प्रश्न विचारलाय आणि इथं मात्र
पहिला बॅटर होतोय बाद. पंचाचा बोट वर पाहतोय आपण. काळूराम आलाय. आज चांगली सुरुवात मिळालेली आहे. इथून मात्र फक्त किती बॉल मध्ये विजय संपादन करेल अजून दिगंबर हा बॅटर नॉन स्ट्राईकला पाहतोय आपण. ड्राईव्ह केलंय पाहतोय आपण. लॉंग ऑन कडे चेंडू डीप मध्ये ट्रॅव्हलिंग होताना पाहतोय आपण. एक धाव पूर्ण. फक्त एक सिंगल इथे मात्र कंप्लीट केल्या जाईल. खातं उघडतोय काळूराम. 15 बॉल 15चं समीकरण इथे मात्र टेंबोली टीम साठी पाहतोय आपण. उद्या आपण सौरभ जर विजय केला आपण निश्चित नो डाऊट एक खूप मोठं नाव समालोचकाच्या दुनियामधले जर पाहिलं आपण नवी मुंबई करावे गावातून दशरथ पाटील सरांचा आपण आवाज ऐकणार आहोत. आडा बॅटिंग खेळायचा प्रयत्न होता पाहतोय आपण. बेट झालंय. बाकीचं काम पूर्ण करतोय विकेट किपर. पलटी फटका सुरेख आहे. अप्रतिम आहे. लाजवाब आहे. खाली क्षेत्र निवडलंय. चेंडू फरार होईल. सीमा रेषा पार आलाय. अजून एक दमदार हा चौकार. खूप दर्दी दिसत आहेत. छान धुनवर खूप एन्जॉय करताना त्याचं नाव आमच्यापर्यंत आला नाहीये. राजू आणि यास्पदा परत एकदा रिवर्स अटेंड केलंय. हा पण चेंडू जाईल जाईल सीमा रेषा पार. जन्म तु काय परफेक्ट टायमिंग पाहतोय आपण. परत रिव्हर्स अटेंड केलंय. चेंडूला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि धावसंख्या आता मात्र पुढे सरकते ती तब्बल पाहतोय आपण 28. कौतुक करावं लागेल NB लाईव्ह टेक्निकल टीमचं ज्या प्रकारे आपण हा टेलिकास्ट पाहतोय. पुढे येऊन हा फटका हवाई फायर परत एकदा पाहतोय आपण. पण यावेळेस पाहता लॉंग ऑन कडे क्षेत्ररक्षक तैनात आहे. राजू चव्हाण साठी आता मात्र विकेट हॅट्रिक साठी तब्बल 5,000 रुपयाचं बक्षीस आहे. आणि दिलीप पाटीलचे निकटवर्तीय परम मित्र पाहतोय आपण. फुल टॉस होता. फुल टॉस परफेक्ट कनेक्ट करता आला नाहीये. आणि दरम्यान पाहतोय की आपण एक सिंगल इथे मात्र कंप्लीट. याच पात्र फुल टॉस वर हा फटका हवाई फायर आणि हा सामना फिनिश केलंय इथं मात्र. मग शिकार पंचाकडे हा बॉल द्यायचे लगेच.
NB लाईव्ह टेक्निकल टीमचे सर्वेसर्वा निवृत्ती दादा यांच्याकडून आता मात्र प्रति षटकाराच्या अटॅकला त्यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस दिल्या जाईल. सापेगावचे आमचे पॉवरफुल रमेश पवार साहेब यांच्या शुभ हस्ते आपण मॅडमचा पुरस्कार देत आहोत. आपण जायचे दादा या आपण